नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन चॅप्टर चालू करायचा आहे, इश्यू ऑफ शेअर्स. तसे आपण इश्यू ऑफ शेअर्सचे काही प्रॉब्लेम सोडवलेत, पण त्याचा एक व्हिडिओ करण्याच्या उद्देशाने आपण एक प्रॉब्लेम इथं सोडून घेऊ. त्याच्यामध्ये तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे काय किंवा इश्यू ऑफ शेअर्स केल्यास त्याची जर्नल एंट्री कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे एक थोडक्यामध्ये पाहू. इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे ज्यावेळेस एखादी कंपनी तिला तिचे शेअर्स विक्री करायचे असतात लोकांना, त्यावेळेस ती कंपनी शेअर्स इश्यू करते. इश्यू करणे म्हणजे शेअर्स देणे, मग फुकट देणे नाही, पैसे घेऊन त्यांना शेअर्स देणे, त्याला म्हटलं जातं शेअर्स इश्यू करणे. कंपनीचा कोणत्याही कंपनीचा IPO निघतो, ज्यावेळेस एखाद्या कंपनीचा IPO निघत असतो त्यावेळेस ती इनिशियल पब्लिक ऑफर करते, म्हणजे पहिल्यांदा ती कंपनी लोकांना ऑफर करते. तो एक इश्यू ऑफ शेअर्सचाच प्रकार असतो. मग असाच आपल्याला हा प्रॉब्लेम पाहायचा आहे की एक कंपनी शेअर्स इश्यू करते. मग ते इश्यू करत असताना तो शेअर्स किती रुपयाचा आहे त्याप्रमाणे एका शेअर्सचे पैसे घेतले जातात. समजा त्या शेअर्सची किंमत 100 रुपये जर असेल तर तुम्ही त्या कंपनीचा एक शेअर घेण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतात, असा त्याचा अर्थ होतो. मग तो शेअर्स डिस्काउंटने इश्यू केला जातो, कधी प्रीमियमने केला जातो, तर कधी ॲट पार केला जातो. 3 प्रकारे केला जातो. जास्त करून ॲट पारच होत असतो इश्यू, एखाद्या वेळेस प्रीमियमने होत असतो आणि डिस्काउंटने होण्याची वेळ कमी वेळेस येते. अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम पाहायचा. ठीक आहे, पेज नंबर काढा 342. 12वीचा अकाउंटचा पेज नंबर 342 आणि प्रॉब्लेम नंबर 6 पाहू आपण. याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रो राटा वगैरे त्याचे आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवायच्यात. ठीक आहे, अगोदर प्रॉब्लेम वाचू आणि समजून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्या स्टेप बाय स्टेप आपण एंट्री करू. ठीक आहे. सुहास लिमिटेड इश्यू 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each at premium of ₹2 per share payable ₹3 application ₹5 including premium on allotment and the balance in 2 calls of equal amount. समजलं का? आता इथं काय सांगितलंय की सुहास नावाची कंपनी 10,000 शेअर्स विक्री करते, विक्री करण्यासाठी इश्यू करते. बरोबर आहे, म्हणजे त्यांना विक्री करायचे. किती शेअर्स? 10,000. इश्यू केले म्हणजे तितकीच विक्री झाली असा अर्थ होत नाही. त्यांनी बाहेर काढले विक्री करण्यासाठी, आम्हाला विक्री करायची, लोकांना सांगितलं. समजलं का? एका शेअरची किंमत किती रुपये? 10 रुपये. ठीक आहे, आणि प्रीमियमवर विक्री करते, म्हणजे 10 रुपये किंमत प्लस प्रीमियम 2 किती रुपये होतात? 12 रुपयाला एक शेअर विकणार आहे ती कंपनी, लक्षात ठेवा. ठीक आहे, 12 रुपयाला एक शेअर विकणार. पुढे काय सांगितलंय की ऍप्लिकेशनवर 3 रुपये घेणार ती. 12 रुपयाची ऍप्लिकेशनवर किती रुपये घेणार? 3 रुपये घेणार. अलॉटमेंटवर 5 रुपये घेणार. समजलं का? 5 आणि 3 8 झाले. किती रुपये शिल्लक राहिले? 4. टोटल 12 रुपये. ठीक आहे, 8 रुपये इथं झाले. मग ते जे 8 रुपये आहेत, 4 रुपये आहेत, हे 2 कॉलवर पहा. अँड द बॅलन्स इन 2 कॉल इक्वल. ठीक आहे, 2 कॉलचं बॅलन्स किती इक्वल आहे? 4 रुपये होते, म्हणजे 2 कॉलचे किती असतील? एका कॉलचे असतील 2 आणि दुसऱ्या कॉलचे असतील 2 रुपये. समजलं का? 2 रुपये, 2 प्लस 2 4 रुपये 2 कॉलचे राहिलेले बॅलन्स. समजलं का? आता इथे प्रीमियम जे आहे, प्रीमियम मध्ये कॅपिटलला जितके आपल्याला पाहिजे अमाऊंट तितके आपण पाठवतो आणि एक्स्ट्रा जी अमाऊंट घेतोय ना आपण ती प्रीमियम अकाउंटला पाठवत असतो. मग ह्याच्यामध्ये कॅपिटलची अमाऊंट आणि प्रीमियमची किती? प्रीमियमची 2 रुपये. ठीक आहे, आणि कॅपिटलची किती असेल? मग 3 असेल. 3 आणि 2 5 होतात. समजलं इथपर्यंत प्रॉब्लेम? आता पुढे पहा. ऍप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 11,000 इक्विटी शेअर्स अँड प्रो राटा अलॉटमेंट वाज मेड फॉर ऑल द ऍप्लिकंट्स. ऍप्लिकेशन किती मिळाले होते आपल्याला? ऍप्लिकेशन मिळाले होते 11,000. किती मिळाले होते? 11,000. आणि पुढे काय सांगितलंय? जे एक्स्ट्रा मिळाले ते प्रो राटाने अलॉट केले आहेत. प्रो राटा बनवा. समजलं? प्रो राटा म्हणजे जितके काय एक्स्ट्रा पैसे मिळाले, तुम्हाला पाहिजे होते 10,000 शेअर्सचे पैसे, तिथे 11,000 शेअर्सचे पैसे मिळाले, 11,000 ऍप्लिकेशनचे पैसे मिळाले, म्हणजे 1,000 ऍप्लिकेशन एक्स्ट्रा आलेत. मग ते एक्स्ट्रा आलेले एकतर ते परत करावे लागतात किंवा ते प्रो राटाने ऍडजस्ट करावे लागतात पुढच्या ह्याच्यामध्ये. तिथे सांगितलं असताना रिफंड करा, मग आपण बँकेतून क्रेडिट केलं असतं. आधी इथं प्रो राटाने आपल्याला ऍडजस्ट करायची. ज्यावेळेस आपण एंट्री करू त्यावेळेस ते प्रत्यक्षात कशी एंट्री होते आपण पाहू. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय? द
एक्सेस ॲप्लिकेशन मनी वाज ॲडजस्टेड टुवर्ड्स अलॉटमेंट. आणि जे काय एक्सेस अमाऊंट असेल ॲप्लिकेशनची ते आपल्याला ॲडजस्ट करायची अलॉटमेंटला, म्हणजे तीच प्रो राटाची तीच सिस्टम असते. समजलं का? पुढे पहा, मिस शोभा who were allotted 200 equity shares failed to pay first and final call and her shares were forfeited after final call. काय सांगितलं इथं? शोभा नावाची एक लेडी आहे आणि ती काय करते, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलसाठी फेल होते पैसे देण्यासाठी. 200 शेअर्स घेतले होते तिने. समजलं का? 200 शेअर घेतले होते आणि ती फेल कुठं झाली? दोन्ही कॉलसाठी फेल झाली. फर्स्ट अँड फायनल कॉलसाठी फेल झाली. ती पैसे देऊ शकली नाही. फर्स्ट कॉलचे किती रुपये? 2 रुपये होते. ते 2 4 रुपये देऊ शकली नाही. समजलं का? आधी समजून घ्या. ठीक आहे. आणि तिचे शेअर्स काय केलेत? फॉरफिटेड केलेत आफ्टर फायनल कॉल. इथपर्यंत आहे. रिइश्यू केलेला नाही याच्यामध्ये. एखाद्या वेळेस आपण वाटलं तर एक्स्ट्रा करू शकतो की ते रिइश्यू केला. त्याची एंट्री तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे, वेळ असला तर. आता फॉरफिटेड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? फॉरफिटेड किंवा फॉरफिचर दोन्ही शब्द एकच आहेत. काय सांग माहिती का तुम्हाला? म्हणजे जप्त. फॉरफिटेड म्हणजे काय? जप्त करणे. काय जप्त करणे? जे काही पैसे त्यांचे शेअर जप्त करणे आणि जे काही पैसे मिळाले असतील त्यांच्याकडून ते त्यांना परत मिळत नाहीत, म्हणजे शेअर जप्त केले जातात. समजलं का? अशा प्रकारे आपल्याला एंट्री करायची. लक्षात राहू द्या हा प्रॉब्लेम. ठीक आहे. आता प्रत्यक्षात सोडवू आपण. ठीक आहे. इथं वाटलं तर परत एकदा लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, इथे लिहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, शेअर्स किती इश्यू केले होते? इश्यू शेअर्स 10,000. ठीक आहे. ऍप्लिकेशन किती रिसिव्ह मिळाले होते आपल्याला? ऍप्लिकेशन रिसिव्ह झाले ते 11,000. 10,000ची गरज होती, 11,000 मिळाले, एक्स्ट्रा मिळाले. ओके. प्रीमियमवर आहे. ठीक आहे. ऍप्लिकेशनचा मनी किती आहे? ऍप्लिकेशनवर किती रुपये होते? 3 का? अलॉटमेंटवर 5 रुपये होते. पण हे 5 कसे? 3 + 2. लक्षात ठेवा, 3 कॅपिटलला ट्रान्सफर करतो आपण आणि 2 प्रीमियमला ट्रान्सफर करतो. त्याच्यानंतर फर्स्ट कॉल किती? 2. आणि फायनल कॉल किती? 2. सगळ्यांची टोटल केली तर किती होते? 12 रुपये. समजलं का? विथ प्रीमियम. इथं प्रीमियम आहे, लक्षात ठेवा. आता एक शोभा नावाची, ठीक आहे, लेडी आहे आणि तिनं 200 शेअर्स घेतले होते. बरोबर आहे का? 200 शेअर्स तिने घेतले होते आणि ती काय होते? फेल होते फर्स्ट अँड फायनल कॉलला. ठीक आहे. फर्स्ट अँड फायनल कॉलची अमाऊंट देण्यासाठी ती फेल होते. तिचे शेअर आपल्याला फॉरफिचर करायचे. तिचे शेअर फॉरफिचर करायचे म्हणजे जप्त करायचे. हा पूर्ण एकंदरीत तुम्हाला मी प्रॉब्लेम लिहून दिला. समजला का? क्वेश्चन असा आहे. आता आपण ते ट्रान्सफर करू. पहा, कधी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण इश्यू ऑफ शेअर्स करतो त्यावेळेस एक एंट्री म्हणजे एक अकाउंट डेबिट आणि दुसरा अकाउंट क्रेडिट असतं. समजलं का? इक्वल अमाऊंटची एक एंट्री केली जाते. डेबिटला जितकी अमाऊंट असेल तितकीच क्रेडिटला अमाऊंट लिहिली जाते. आणि इथं लक्षात ठेवा, ऍप्लिकेशनच्या 2 एंट्री होतात, अलॉटमेंटच्या 2 एंट्री होतात. फर्स्ट कॉलच्या 2, फायनल कॉलच्या 2. ह्या फिक्स एंट्री असतात. प्रत्येकाच्या 2-2 हे लक्षात ठेवायचं. समजलं का? मग त्याच्यावर काय सांगितलं, ऍडजस्टमेंट काय, त्याप्रमाणे काय केली जाते? एंट्री केली जाते. जर तुम्हाला बेसिक रूल्स पाठ असतील, लक्षात असतील, तर तुम्ही चांगल्या प्रकारे एंट्री करू शकता. आणि जर समजा तुम्हाला ते रूल्स जरी पाठ नसतील तरी आपण ट्रिकने ती एंट्री लक्षात ठेवू शकतो. कारण सगळ्या प्रॉब्लेममध्ये काय एंट्री सेम होतात. समजलं का? चला आता प्रत्यक्षात पाहू. ऍप्लिकेशनच्या 2 एंट्री.
पहिली पहा, ज्यावेळेस कोणतीही कंपनी शेअर इश्यू करते आणि लोक त्यावेळेस काय करतात, शेअर अप्लाय करतात, शेअर घेण्यासाठी अप्लाय करतात, त्यावेळेस ते पैसे देत असतात, फुकट अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला एखादा फॉर्म भरायचा असेल कोणताही, तर तुम्ही फुकट फॉर्म भरणार आहेत का? काहीतरी त्याचं चलन असतं ना, ते चलन भरावं लागतं, म्हणजे ते ऍप्लिकेशन फी भरावं लागते. तसे ऍप्लिकेशन सोबतच त्या शेअरचे पैसे कंपनी रिकव्हर करत असते. समजलं का? म्हणजे पहिल्यांदा पैसे रिसिव्हची एंट्री होणार. ऍप्लिकेशनची पहिली एंट्री कोणती होते? रिसिव्हची. आणि दुसरी ती एंट्री ट्रान्सफरची होते. ठीक आहे, अमाऊंट रिसिव्हची, अमाऊंट ट्रान्सफरची. ऍप्लिकेशनच्या 2 एंट्री आहे. ठीक आहे, अलॉटमेंटच्या 2. पहिली अमाऊंट ड्यू आणि नंतर रिसिव्ह. अलॉटमेंट पासून सुरुवात काय होते? अमाऊंट ड्यू, अमाऊंट रिसिव्ह. फर्स्ट कॉलला अमाऊंट ड्यू, अमाऊंट रिसिव्ह. फायनल कॉलला अमाऊंट ड्यू, अमाऊंट रिसिव्ह. अशा एंट्री होणार प्रत्येकाच्या 2-2. राहतील का लक्षात? चला, आता ऍप्लिकेशनची पहिली रिसिव्हची एंट्री करायची. रिसिव्हच्या एंट्रीमध्ये कोणता अकाउंट डेबिट असणार? बँक अकाउंट. लिहा मग, बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट टू कशाचे पैसे आले? त्याचं नाव टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. किती रुपये आले? ऍप्लिकेशनचे 3 रुपये आणि तुम्हाला ऍप्लिकेशन किती मिळाले होते? 11,000. किती होणार मग? 30 कसे होतील? 11,000 ऍप्लिकेशन मिळाले. ऍप्लिकेशनचे 3 रुपये आहेत. 11 त्रिक 33 रुपये, 33,000. 33,000 रुपये मिळाले. लक्ष द्या, 33,000 रुपये मिळणारे, तर 30 नाही, 10,000 प्रमाणे मल्टिप्लिकेशन नाही करणार, 11,000 करणार. कारण 11,000 शेअर्स 11,000 लोकांनी ऍप्लिकेशन केले होते आणि ऍप्लिकेशन सोबत 3 रुपये भरले होते. म्हणजे 33,000 रुपये आपल्याला बँकेमध्ये जमा झाले असतील. नरेशनलीची बिंग ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह. ठीक आहे, ऑन 11,000 इंटू 3 पर शेअर किंवा पर ऍप्लिकेशन. समजलं का? पर ऍप्लिकेशन करायचं, आणखी शेअर्समध्ये ते कन्वर्ट झालं नाही. पर ऍप्लिकेशन. ठीक आहे, प्रत्येक ऍप्लिकेशनचे 3 रुपये, याप्रमाणे 11,000 ऍप्लिकेशनचे 33,000 रुपये मिळाले. समजलं का? दुसरी एंट्री काय होईल सांगा बरं? ऍप्लिकेशनचे 3 रुपये आता आपल्याला ट्रान्सफर करायचे. कुठं करणार? कॅपिटलला. लक्षात ठेवा, कॅपिटलला. मग कोणत्या प्रमाणे? 11,000 प्रमाणे ट्रान्सफर करायचे का 10,000 प्रमाणे? 10,000 प्रमाणे. 11 नाही. सुरुवातीला तुम्हाला 11,000 लोकांचे कडून पैसे घेतले, पण तुम्हाला किती पाहिजे होते? तुम्हाला 10,000 शेअरचेच पैसे पाहिजे होते, 11,000चे नाही. 10,000चे जितके पाहिजे तितकेच कुठे ट्रान्सफर करा? कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करा. ओके, आणि राहिलेले पैसे काय करा? मग ऍडजस्ट करा किंवा मग रिफंड करा. इथं सांगितलं ऍडजस्ट करा. ठीक आहे, इथं प्रोराटा आहे, प्रोराटाचा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे ऍडजस्ट करायचे असतात हे अलॉटमेंट. पुढच्या शेअर्स अलॉटमेंटमध्ये आपण काय करतो? तो ऍडजस्ट करतो. सांगितलंय तसं, जशी एंट्री सांगितली तशी आपल्याला करावी लागते, मनाने करता येत नाही. इथं लिहा इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ओके, आधी अमाऊंट बघू. इक्विटी शेअर ऍप्लिकेशनचे किती रुपये होते? 33,000 होते. ओके, इथे 33,000 रुपये लिहिले आपण. कॅपिटलला किती पाठवायचे? कॅपिटलला किती पाठवणार सांगा? 30,000. 40 कसे? 30. समजलं का? 10,000 इंटू 3 30,000. 30,000. 3,000 सांगतो कुठं जाणार. आता राहिलेले 3,000 आपल्याला ऍडजस्ट करायचे प्रोराटाने, म्हणजे ते अलॉटमेंट मध्ये ऍडजस्ट करायचे. कुणी ते अलॉटमेंटचं नाव लिहिणार? टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट.
समजलं का? मग राहिलेले 3000 इथं पाठवायचे, म्हणजे टॅली झाली एंट्री. समजलं का? टॅली व्हायलाच पाहिजे, प्रत्येक एंट्री टॅली होत असते अकाउंटमध्ये. नरेशन लिहायची बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड to capital account and excess amount adjusted pro rata ठीक आहे. ओके, अलॉटमेंट मध्ये ऍडजस्ट केले, दुसरी एंट्री झाली. तिसरी काय होईल सांगा बरं? आता ऍप्लिकेशनच्या 2 एंट्री झाल्या, समजली कशी झाली? आता इथं जर समजा रिफंड केले असते पैसे, इथे ऍडजस्ट केलेत, लक्षात ठेवा. रिफंड केले असते तर इथं ऍप्लिकेशन, इथं अलॉटमेंटच्या ठिकाणी काय नाव आलं असतं? बँक अकाउंट. कारण बँकेतून आपण रिफंड करतो, पैसे देत असतो. ज्यावेळेस बँकेत पैसे येतात त्यावेळेस बँकेच्या डेबिटला एंट्री होते, आणि ज्यावेळेस पैसे जातात त्यावेळेस बँकेच्या कुठं? क्रेडिटला एंट्री होते, लक्षात ठेवा. हा, पुढं 3 नंबरची एंट्री अलॉटमेंटची होणार. आता अलॉटमेंटची अमाऊंट रिसिव्हची होणार का ड्यूची होणार का ट्रान्सफरची होणार सांगा? पहिली ड्यूची असते, लक्षात ठेवा. काय होणार? आता पहा, ज्यावेळेस ऍप्लिकेशन एक्स्ट्रा तुम्हाला मिळतात, ओव्हर सबस्क्रिप्शन मिळतं, त्यावेळेस ऍप्लिकेशनचं एकदा कॅल्क्युलेशन केलं की परत 11,000 सोबत कॅल्क्युलेशन नाही करायचं, परत आपले 10,000 सोबत कॅल्क्युलेशन चालू ठेवायचं. समजलं का? मग 10,000 इंटू किती करता? 5, बरोबर आहे का? ड्यू करत असताना मग ते 5 मध्ये 3 रुपये कॅपिटलला आणि 2 रुपये प्रीमियमला पाठवत जाईल. ठीक आहे. मग इथं लिहा इक्विटी शेअर अलॉटमेंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. किती रुपये सांगा? आधी अलॉटमेंटचे किती रुपये होतात ते सांगा. अलॉटमेंटचे होतात 50,000. 10,000 गुणिले 5, 50,000. समजलं का? डेबिटला 50 होतील. कॅपिटलला किती पाठवायचे? 3 रुपयाप्रमाणे. 10,000 गुणिले 3, 30,000. कॅपिटलला किती पाठवायचे? 30,000. आणि राहिलेले 20,000 कुठं पाठवणार मग? प्रीमियमला. कितीला? टू शेअर प्रीमियम अकाउंट किंवा सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट म्हटलं जातं त्याला. अकाउंट किती रुपये? 20,000. हा, पुढं आता नरेशन काय येणार ह्याची बिंग? बोला, नरेशन काय येणार? काय केलंय आपण? अलॉटमेंट मनी ठीक आहे, ड्यू केला. आता कितीवर केला, काय केला ते लिहायचं असेल तर लिहू शकता. ड्यू ऑन 10,000 इंटू 5 पर शेअर असं लिहू शकता. नाही लिहिलं तरी इतकं काही नाही, लिहिलंच चांगलं थोडं. ठीक आहे, 2 वाक्य 2 ओळी लिहिला काय तुम्हाला, 2 अक्षर. ठीक आहे. तिसरी झाली. आता चौथी एंट्री काय होईल सांगा बरं याची? पहिली अमाऊंट ड्यूची एंट्री झाली. आता अमाऊंट रिसिव्हची एंट्री करायची. रिसिव्हची एंट्री काय होते? लक्षात ठेवा, पैसे जर रिसिव्ह झाले तर कुठे रिसिव्ह होतात पैसे? बँकेत. कॅपिटलला नसतात रिसिव्ह होत. कॅपिटल पैसे कुठे येतात? आपले बँकेत येतात ना, किंवा आपल्या हातामध्ये येतात. पण इथं हातात पैसे घेत नाही आपण शेअर मार्केटमध्ये, बरोबर आहे का? नाही 10 रुपये घेऊन जायचं, मला 10 रुपयाचा शेअर द्या, असं नाही चालत. तिथं ऑनलाईन तुम्हाला काय करावं लागतं? डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं, आणि तिथं 10 रुपयाचा शेअर घेऊ शकता तुम्ही, 5चा घेऊ शकता, जितका असेल तितका घेऊ शकता, पण ऑनलाईन पूर्ण. तिथं ऑफलाईन नाही चालत. मग तिथं कॅश तुम्हाला मिळते. म्हणजे कुठं मिळणार कॅश? तुमची कंपनी आहे आणि तुम्ही शेअर इश्यू केले, लोक तुम्हाला पैसे देणार. कुठं देणार? बँकेमध्येच. त्यांच्या बँकेतून कटणार, आपल्या बँकेत जमा होणार.
मग पैसे रिसिव्ह झाले तर बँक अकाउंट डेबिट होते, डेबिट वॉट कम्स इन. आलं लक्षात, विसरायचं नाही. बँक अकाउंट डेबिट एंट्री होणार पहिली. बँक अकाउंट डेबिट टू क्रेडिट काय होणार, पैसे आलेत, कशाचे आले त्याचं नाव, कशाचे आले सांगा. टू इक्विटी शेअर, कशाचे आलेत, अलॉटमेंट, कशाचे आले त्याचं नाव खाली असतं, लक्षात ठेवा. आता इथं 50,000 येणार होते अलॉटमेंटचे, बरोबर आहे का. 50,000 आपण ड्यू केले होते, म्हणजे मागितले होते. पण 50,000 पैकी आपण ऍडजस्ट केलेले होते आधी 3,000 रुपये एक्स्ट्रा मिळाले होते ऍप्लिकेशन मध्ये, ते मायनस करून येणार पैसे, पूर्ण 50 येणार नाहीत, कारण 3,000 आधी झालेत ना. 3,000 मायनस करा, मग 47,000 आता येणार. समजलं का. हे 47,000 आणि ते 3,000 50,000 झाले. इथं 47,000 एंट्री करा, 47,000 दोन्ही साईडला 47,000. ठीक आहे. नरेशन काय येणार आता ह्याची, बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ह झाला, बरोबर आहे. ओके, झाली नरेशनच. चौथी नरेशन एंट्री झाली. अरे चौथी कंप्लीट झाली, आता 5वी चालू आहे. ठीक आहे, चौथी एंट्री झाली, आता 5वी चालू आहे. 5वी काय एंट्री होईल सांगा बरं, कुणाला सांग एंट्री पहिली. 5वी एंट्री काय होते सांगा. 5वी कशाची होणार आहे, फर्स्ट कॉलची होणार. कशाची, ड्यूची का रिसिव्हची, ड्यूची होणार. ड्यूची काय एंट्री होते, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, राईट. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. कधी लक्षात ठेवा, पैसे मिळाले तर बँक अकाउंट डेबिट, आणि ड्यू झाले तर कॅपिटल अकाउंट क्रेडिट. हे दोन जरी तुम्ही लक्षात ठेवले ना, दोन हे मंत्र, तुम्हाला ही जर्नल एंट्री येणार. ठीक आहे. किती रुपयाने ड्यू झाला, 2 रुपये होते. 2 रुपये इंटू 10,000 किती रुपये होतात, 20,000 ड्यू होणार. म्हणजे 20,000 पैसे आपण ड्यू केले, मागितले लोकांना. आता लोक किती देतात ते त्यांच्या मनावर आहे, बरोबर आहे. दर्शन लिहा, फर्स्ट कॉल मनी ड्यू, ठीक आहे. फर्स्ट कॉल मनी ड्यू, बस. 6वी एंट्री काय होणार, मनी रिसिव्ह होणार. आता बरोबर आहे, रिसिव्हची काय एंट्री होते, बँक अकाउंट डेबिट टू कशाचे पैसे मिळाले त्याचं नाव, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. झालं. किती रुपये मिळाले, आता लक्ष ठेवा. तुम्हाला मिळणार होते 20,000, मागितले होते तुम्ही 20,000. पण इथे ऍडजस्टमेंट काय आहे, शोभा नावाची एक लेडी, ती काय करते, फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलचे पैसे देण्यासाठी फेल होते. समजलं का. मग जर ती फेल झाली तर पैसे मिळणार आहेत का तुम्हाला फर्स्ट कॉलचे तितके. तिने घेतले होते 200 शेअर्स, आणि 200 शेअर्सचे 2 रुपयाप्रमाणे किती रुपये होतात, 400 रुपये. 400 रुपये कमी मिळतील ना तुम्हाला. मग किती रुपये मिळणार आहेत, 19,600 रुपये. इतके पैसे तुम्हाला मिळणार. मग त्याची चिंता 19,600 करावं लागेल ना दोन्ही साईडला. 19,600, ठीक आहे. आणि इथेही 19,600. समजलं का. नरेशन काय येईल सांगा आता याची. बिंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ह झाला, एक्सेप्ट काय केलं आपण, इकडे बघा, एक्सेप्ट 200 शेअर्स. ठीक आहे. 200 शेअर्स सोडून पैसे मिळालेत, एवढं लिहा. समजलं का. 7वी एंट्री, 6वी झाली कंप्लीट. 7वी कशाची होईल, सेकंड कॉलचे. आता सेकंड अँड फायनल कॉल. सेकंड कॉलचे किती रुपये आहेत, 2. सेम एंट्री होणार आहे, काहीच फरक आहे, दोन्हीच होणार नाही. फक्त फर्स्ट कॉलच्या ठिकाणी सेकंड कॉल नाव लिहायचं आहे, कारण अमाऊंट सेम आहे, सगळं सेम आहे.
समजलं का? इथे तिनं पैसे फर्स्ट कॉलचे दिले नाहीत, सेकंड कॉलचे दिले नाहीत. सेम ह्या दोन एंट्री जशाला तशा होतात. जिथं फर्स्ट कॉल नाव आहे ना तिथं फक्त सेकंड कॉल नाव येतं, काहीच फरक होत नाही. अमाऊंट देखील सेम. आलं लक्षात? कॉपी पेस्ट आहे. 7वी आणि 8वी एंट्री. इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट 20,000 20,000. ठीक आहे. नरेशन काय येणार? तीच नरेशन देखील तीच. बिंग सेकंड कॉल मनी ड्यू. ठीक आहे. सेकंड कॉलचा मनी ड्यू. 8वी एंट्री होणार बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड कॉल. ठीक आहे. किती रुपये? हीच अमाऊंट. कॅल्क्युलेशन देखील सेम असणार. 19,600 आणि 19,600. नरेशन काय येणार? सेम तीच. बिंग सेकंड कॉल मनी रिसिव्ड एक्सेप्ट 200 शेअर्स. ओके. पहा मला सांगा बरं आता ही 5वी 6वी आणि 7वी एंट्री 7वी 8वी मध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. फक्त जिथं फर्स्ट कॉल लिहिला आहे तिथं सेकंड कॉल आहे. कारण इथे 2 रुपये तिथे 2 रुपये आहेत. कॅल्क्युलेशन मध्ये देखील फरक नाही. अशी एंट्री होत असते प्रत्येक ह्याच्यात. समजलं का? अलॉटमेंट मध्ये देखील तेच असतं. अलॉटमेंट मध्ये फक्त इथं प्रीमियम म्हणून तुम्हाला थोडी वेगळी दिसते, नाही तर सेम तसेच एंट्री असतात ड्यू आणि रिसिव्हच्या. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता इथं शेअर फॉरफिचर केलेत, जप्त केलेत. बरोबर आहे. जिने तिथं जितके पैसे तिने दिले नाहीत, तिने पैसे दिले नाहीत म्हणून तिचे शेअर जप्त केले. समजलं का? फॉरफिचर केले. आणि कधी लक्षात ठेवा, फॉरफिचर केलं की तिचं अकाउंट जे कॅपिटल आहे ना, कॅपिटल आधी तिचं क्रेडिट असतं. तिचं कॅपिटल डेबिट जर केलं तिचे शेअर फॉरफिचर होणार, जप्त होणार. आलं लक्षात? तिचे कॅपिटल आपण मायनस करतो. मायनस करण्यासाठी कॅपिटल अकाउंट डेबिट करावं लागतं. म्हणून 9वी एंट्री करा. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर फॉरफिचर अकाउंट आणि त्याच्या खाली टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट आणि टू इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट. काय लिहितो लक्षात ठेवा. कॅपिटल तिचे 200 शेअर्स होते. बरोबर आहे? तिचे होते किती? 200 शेअर्स. 200 शेअर्स आणि एका शेअरची किंमत किती आहे? एका शेअरची किंमत किती आहे? अरे 2 3 2. इथं 2 आहे, इथं 3 आहे असं नाही रे. पूर्ण टोटल किंमत इथं बघा ना, दिलाय ना भाई. शेअर प्राइस 10 रुपये. 10 प्लस 2 प्रीमियमची आहे. मग असे 12 होतात. पण 10 रुपये ओरिजिनल किंमत आहे. ही ओरिजिनल किंमत घेतात. प्रीमियमचे इन्क्लूड करत नाहीत फॉरफिचर करताना. 10 रुपये. मग इथं इंटू 10 केल्यास किती रुपये होतात? 2,000 रुपये होतात. 2,000 ने तिचं कॅपिटल आधी क्रेडिट केलेलं आहे आपण. सगळे कॅपिटल तुम्हाला क्रेडिट दिसतं ना ज्या एंट्रीमध्ये, तिथं सगळे त्याच्यामध्ये 2,000 इन्क्लूड आहे. समजलं का? आपण कुठेच कॅपिटल कमीने क्रेडिट केलं नाही. म्हणून आता कॅपिटल अकाउंट डेबिट करायचं. त्याचं कॅपिटल जर मायनस करायचं असेल तर कॅपिटल अकाउंट डेबिट होणार 2,000 ने. समजलं का? आणि फॉरफिचर तिनं पैसे किती दिलेत तितके फॉरफिचरच्या क्रेडिटला जाणार. जप्त काय करू शकतो आपण? तिने दिलेले पैसे जप्त करू शकतो ना. तिने पैसे समजा या 2 कॉलचे दिलेच नाहीत, फर्स्ट कॉल आणि सेकंड कॉलचे पैसे तिने दिलेच नाहीत, तर जप्त काय करणार आहेत? तिचे पैसे आपल्याकडे आलेच नाही तर जप्त काय करणार आहेत आपण? फर्स्ट आणि सेकंड कॉलचे. मग पैसे आलेत कोणते? ऍप्लिकेशन चेक पैसे आलेत आणि अलॉटमेंट चेक पैसे आलेत. म्हणजे 3 रुपये आणि 3 रुपये. ठीक आहे. ऍप्लिकेशनचे 3 रुपये आहेत कॅपिटलचे. हे 3 आणि हे 3 6 रुपये आलेत. समजलं का? एका शेअरचे 6 रुपये आलेत. तर 200 शेअरचे किती रुपये आले? 6 दुनी 12. 1200 रुपये आले. समजलं का? 1,200 रुपये तिचे आलेत, तितके जप्त केले. समजतंय काय होतंय ते? हां. आता फर्स्ट कॉलचे किती आले नाहीत
फर्स्ट कॉलचे किती होतात पहा, 200 इंटू फर्स्ट कॉलचे किती रुपये 2, 400, समजलं का, 400 रुपये. ओके. सेकंड कॉलचे होतील, सेकंड कॉलचे सेम तेच आहे, 200 इंटू 2, 400 रुपये. सेकंड कॉलचे किती आले नाहीत, 400 आले नाहीत. हे सगळ्यांची टोटल करा बरं, 2000 होते का नाही बघा. समजलं का काय केलं ते. नरेशन लिहा मग आता. बिंग $200 shares फॉर फ्युचर. ठीक आहे, फॉर फ्युचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल किंवा सेकंड कॉल म्हणा. समजलं का. बिंग 200 शेअर्स फॉर फ्युचर केले कारण की फर्स्ट आणि फायनल कॉलचे पैसे तिने दिले नव्हते म्हणून, असं त्याचा अर्थ झाला. समजलं का. अशा प्रकारे फॉर फ्युचरची इथपर्यंत एंट्री होतात. तुम्हाला इतकीच येईल, ज्या प्रॉब्लेममध्ये 8 ते 9 एंट्री असतात ना, तसा सेम टू सेम प्रॉब्लेम पडण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. आता इथं आपण इथून पुढं रिइश्यू करू शकतो, आलं लक्षात. रिइश्यू करू शकतो आणि राहिलेलं फॉर फ्युचरची अमाऊंट कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करू शकतो. मग 10 आणि 11 एंट्री होतात. पण तुम्हाला इतके एंट्री येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजा त्याच्यात प्रीमियम देणार नाही जर तुम्हाला फॉर फ्युचर वगैरे दिलं तर, आलं लक्षात. म्हणजे सोपं देतात, सोपं काय पार्ट देतात, थोडा अवघड देतात. 6 मार्काचा प्रॉब्लेम सोपा देतात जर्नल एंट्रीचा, 2 मार्काला थोडा तुम्हाला अवघड देतात, हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला मग प्रीमियमचं आलं तर तुम्हाला फॉर फ्युचर येणार नाही. ठीक आहे. प्रीमियम ओव्हर सबस्क्रिप्शन जर असेल तर तुम्हाला हे येणार नाही. ठीक आहे, असा प्रॉब्लेम पडू शकतो, हे लक्षात ठेवायचा. आलं का लक्षात. चला, समजला का इथपर्यंत सगळ्यांना प्रॉब्लेम. चला मग या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.